नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जयू। आज आपण रानभाज्यांपैकी काटला या भाजीची थोडक्यात माहिती घेणार आहोत। रानोमाळ ठिकठिकाणी उगवणारी रानभाजी ही आरोग्यदायी असते, चविष्ट असते। त्यापैकीच एक म्हणजे काटला। काटला ही फळभाजी आहे। कशी फुलं असतात, कशी वेल असते काटलाची, कसं फळ असते ते पाहूया। आणि कुठे आता लांब जायची गरजच नाही आहे। आजचा व्हिडिओ मी माझ्या बागेतच बनवतोय काटलाचा। मित्रांनो, चला तर पाहूया काटला या फळभाजीविषयी थोडक्यात माहिती। मित्रांनो, आता 3 आठवडे होऊन गेलेले आहेत। जवळजवळ महिना होत आला आहे पावसाळा सुरू होऊन। त्यामुळे बघा आता इथे रान वगैरे वाढलेलं आहे बागेत। मी आजचा हा व्हिडिओ माझ्या बागेतच बनवत आहे। बघा रान वाढलेलं आहे, त्यामुळे आता पटकन वेलीचं मूळ शोधायला थोडा वेळ लागेल काय। पण चला तर आपण पाहूया काटलाचा वेल कुठे आहे तो। कारण काटला ही वेल इकडे तिकडे पसरत जाते, एका दिशेने जात नाही। बघा पूर्ण पसरलेला आहे। हा इकडे गेलेली आहेत पानं, ही इकडे बघा गेलेली आहेत, मोठी मोठी पानं दिसत आहेत ती काय। हा इकडे गेलेला आहे, इकडे कलमाच्या मुळात पण गेलेला आहे। हा पहा इकडे पण गेलेला आहे। हा वेल इकडे गेलेला आहे। म्हणजे एका वेलाला वेगवेगळे फाटे फुटून, वेली फुटून त्या पसरलेल्या आहेत आजूबाजूला बघा। चला आपण आता त्याचं मूळ शोधूया। बघा सापडलाय बघा मित्रांनो, हे जे दिसतोय बघा इथे, हे बघा, हे या काटला या फळभाजीचा वेल आहे बघा। आणि तो पूर्ण आजूबाजूला पसरलेला आहे इकडे। पावसाळा सुरू होताच हा वेल पुन्हा जिवंत होतो आणि मग त्याला फुलं येतात। फुलं पहा, हे इथे एक फूल दिसत आहे बघा, पिवळ्या रंगाचं फूल आहे बघा। हे आहे काटला या फळभाजीचं फूल, पिवळ्या रंगाचं असते बघा। आणि आपल्याला हे आता याच्या पाठीमागचा भाग दाखवतो मी तुम्हाला। मित्रांनो पहा, याच्या पाठीमागे, फुलाच्या पाठीमागे छोटंसं तुम्हाला फळ दिसेल, हे बघा। हे जे फळ दिसतंय तेच या फळापासून काय तयार होते, या फुलाच्या पाठीमागे जे फळ आहे छोटंसं, त्याचं फळ तयार होते बघा। बघा हे हळूहळू काही दिवसातच त्याचं फळ तयार होते। आणि आता आपण पाहूया बघा, छोटी छोटी फळं तयार झालेली आहेत बघा। हे फूल फुलून आता त्याच्या पाठीमागे बघा फळ तयार होत आहे, दिसते ना। असे अनेक कळे आले आहेत, फुलून त्याचं फळ तयार होत आहे। मित्रांनो हे पहा, इथे एक फूल आहे, त्या फुलाच्या पाठीमागे काटल्याचं फळ आहे बघा। हळूहळू हे फळ आता मोठं होत जाईल आणि फूल लुप्त होऊन जाईल बघा। आता बघा पहिल्यांदा या वेलीला जे फुल आलं होतं आणि त्या फुलापासून बघा हे असं काटल्याचं फळ तयार झालेलं आहे बघा। ही अशी हिरवीगार काटलं आहेत काय, हा वेल आहे काय, आणि हे काटल्याचं फळ आहे बघा। हे काटल्याचं फळ आहे। बाजारात पण मुंबईच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी विकायला येतात काय। अशी आरोग्यदायी आहे। प्रत्येक भाजी आरोग्यदायी असते, आपण खाल्ली पाहिजे, चविष्ट आहे। पिकल्यानंतर याच्या बिया आतमध्ये लाल होतात, याचा रंगही लाल होतो हे फळ पिकल्यावर बघा। हे आहे मित्रांनो काटल्याचं फळ बघा। मी तुम्हाला मागे म्हणालो होतो माझ्या एका व्हिडिओमध्ये, जो मी
कुड्याचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये की काटलाची वेल असते आणि काटला ही फळभाजी आहे बघा. त्यापैकीच हे फळ आहे बघा. अजून म्हणावी तशी काटल्याच्या वेलीला फुलं आलेली नाही आहेत, त्यामुळे फळधारणा झालेली नाही आहे. पण माझ्या बागेत ठिकठिकाणी अशी वेली आहेत काटल्याच्या. मित्रांनो, हा पहा काटल्याचा कळा. या कळ्यापासून फूल तयार होईल आणि पाठीमागे बघा ते फळ पण आहे, दिसतंय ना. हे पहा, हा त्याचा कळा आहे. अशा आता काही दिवसातच या वेलीला कळे येतील, फुलतील आणि त्यापासून आपल्याला फळं मिळतील आणि त्या फळांची भाजी केली जाते. मित्रांनो, माझा काटला या फळभाजीविषयीचा व्हिडिओ आपणास आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.